यानंतर या मॅच नंतर अजून 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश शेठ नाटेकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. उद्योजक समाजसेवक सन्माननीय अविनाशी नाटेकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष सस्ने असं स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी अजून एक सामन्याला सुरुवात झाली आहे. शिवन्या धामणी आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती वाशाळा. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी अतिशय चांगली फिल्डिंग आणि या दरम्यान आपण पाहाल तर निर्धाव स्वरूपाच्या या चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. समीर आणि योगेश सलामीची जोडी मैदानावरती खेळतायत. निलेश पागी गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट फेकलाय. वाशाळा विपक्ष शिवन्या धामणी या दोन संघांच्या दरम्यान सामना. दोन मातब्बर संघ खेळतायत. दोन्ही ताकदवर टीमच्या दरम्यान चाललेली ही मॅच. पहिला बॉल डॉट. त्यानंतर यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय. फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा इथं कंप्लीट करतायत. 2 धावांच्या मदतीने इथं धावफलकाला सुरुवात होतीये. 2 चेंडू फेकले. 2 धावा इथं जोडतायत. एकंदरीत आपण पाहाल तर श्रीगणेशा झालाय बॅट्समन समीरच्या बॅटमधनं. समीर भोईर आणि योगेश भोईर जोडी मैदानावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा. निलेश पागी राईट मोर द विकेट. या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची एज आणि स्वतः गोलंदाज निलेश वेगानं गेला आणि चेंडूला गॅदर केलंय. चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. समीर भोईर 2 धावांचं योगदान देऊन तंबूत परत. पहिली विकेट या ठिकाणी आलेली आहे. 2 धावांवरती लागलेला हा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळतीये सह्याद्री वाशाळा. बॅट्समन आउट होतोय. विकेट अर्जित केली. गोलंदाज गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं निलेश पागी. 3 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आली. राईट मोर द विकेटनं यावेळेस स्लॉग स्वीप धमाका पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना मैदानावरती रवी आला आणि रवीनं ठोकलाय हा जबरदस्त प्रहार षटकार. पहिलं षटक. 4 चेंडू फेकलेत. 8 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. गोलंदाज निलेश 6 चेंडू समोर खेळलाय. आता मात्र समोर येतोय. सरळ चेंडू अडवलाय मिडॉनला. दरम्यान पाहाल तर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावफलकावरती आपण पाहू शकता 5 चेंडू फेकलेत. 8 धावा. गोलंदाज निलेश पागी गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं. शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होईल. गोलंदाज निलेशचा पुढचा चेंडू. रवी स्ट्राईक वरती. यावेळेस हलक्या हातानं खेळलाय. त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरनं खाली क्षेत्र निवडलंय. जबरदस्त फटका. अतिशय नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. दणदणीत चौकार. एक षटकाचा खेळ इथं संपलाय. धावफलकावरती आपण पाहताय 12 धावा. पहिले 3 चेंडू वर्चस्व राहिलं निलेश पागीचं. त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती हल्ला बोल रवीचा. 1 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती तब्बल आपण पाहताय 10 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा. रवी आणि योगेश षटक. चला स्पीडअप करा. कल्पेश पागी यावेळेस खेळलाय फटका. त्या ठिकाणी लॉग ऑफच्या दिशेनं फिल्डर आहे. एक सिंगल धावेल. एका धावेची मदत धावफलकाला होतीये. स्कोर कार्ड पुढे सरकलंय. वेगानं चाललंय. जाऊन पोहोचलं ते 19 वरती. षटक पहिलं आणि पहिल्या षटकात 12 धावा आल्या. दुसरं षटक चालू झालं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुहेरी धाव. एकंदरीत आपण पाहाल तर 19 धावा दुसऱ्या षटकाच्या अगदी सुरुवातीलाच आपण पाहत आहे. गोलंदाज कल्पेश पागी गोलंदाजी करत असताना रवीसाठी आडव्या बॅटने खेळलेला फटका. पुन्हा एकदा फिल्डर आहे त्या ठिकाणी कलेक्शन झालं आणि या दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल एकेरी धाव इथून जोडली जाते. एक सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 21-20. षटक दुसरं चालू आहे. एक षटक 3 चेंडूचा खेळ इथं पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती 20 धावा. यावेळेस ओरपी चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. निलेश चेंडूच्या खाली झेल टिपतोय. चांगलं जजमेंट, अतिशय सुंदर रीत्या जजमेंट पाहायला मिळालं आणि एक अप्रतिम झेल इथं टिपलाय. फलंदाज बाद योगेश भोईर. बॅक टू पॅव्हेलियन. चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळ पाळणं सर्वांसाठी गरजेचं आहे. या ठिकाणी दुसरं षटक चालू आहे. धावफलक पाहाल तर 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्पीडअप करा. आता संध्याकाळचं सत्र आहे आणि इथून आपल्याला अजून 3 मॅच कव्हर करायचे आहेत. या अनुषंगाने आपण वेळ पाळणं गरजेचं आहे. अन्यथा वेळेअभावी काही षटकं इथं कमी केली जातील. लेफ्टी बॅट्समन सिद्धेश भोईर या अगोदरच्या सामन्याचा हिरो यावेळेस खेळलाय. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी अतिशय नेत्रदीपक फटका. सीमारेषेवरनं फिल्डर त्याकडे तिथे पकडेल फेकेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत येते. धावफलकावरती आपण पाहाल तर 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक षटक 5 चेंडूंचा खेळ झालाय. पूर्वार्धात आपण आहोत. 4 षटकांची मॅच. या ठिकाणी आपण पाहाल तर 22 धावा जोडल्यात. षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. कल्पेश पागी लेफ्ट मोर द विकेट. या चेंडूवरती प्रहार केलाय. जबरदस्त प्रहार. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी. आजचा दिवस राहिलाय सिद्धेश भोईरच्या नावावरती. व्हॉट अ जबरदस्त स्ट्रोक. षटकार. दोन षटकावरती तब्बल जर आपण नजर मारली तर पाहायला मिळतात 28 14.00 ची सरासरी राखली आहे. सह्याद्री वाशाळा संघासाठी
चांगली बॅटिंग 28 धावांवरती 2 गडी बाद. तिसरं षटक चालू. पहिलाच बॉल विलासचा आडव्या बॅटने खेळला, त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे, डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 29 या धावसंख्येवरती पोहोचलं. षटक नंबर 3. पहिला बॉल सिंगल, विलास पागी. स्ट्राइक लेफ्टी बॅट्समनच्या हातामध्ये. सिद्धार्थ यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, त्या ठिकाणी मिसटायमिंग स्ट्रोक, मात्र एक सिंगल धावेपासून रोखू शकणार नाही. ही एकेरी धाव येते. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल ते 30 वरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 2 चेंडू फेकलेत आणि या 2 चेंडूंवरती 2 सिंगल एकेरी धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक तिसरं, 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज विलास पागी. राईट मोर द विकेट. हा चेंडू सुंदर आहे, त्या ठिकाणी सिंगल धावेसाठी धावतायत, प्रयत्न केला जाईल. धाव कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. थ्रो आला तोपर्यंत सिंगल आली. लेगबाईचा इशारा या ठिकाणी करतायत पंचांचा. लेगबाईचा इशारा एका धावेच्या मदतीने धावफलक जर तुम्ही पाहिलं तर 31. तिसरं षटक मार्गस्थ असताना या 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास पागी गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकले, 2 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहे, खर्च केल्यात. आणि सिद्धेश भोईर गोलंदाजी बॅटिंग करत असताना 3 चेंडू फेकलेत, 3 चेंडू खेळलाय, 9 धावा त्याच्या बॅटमधून, एकंदरीत 31. यावेळेस हुक केलाय, फटका चांगला खेचलाय, जबरदस्त प्रॉपर टायमिंग, अतिशय चांगल्या दर्जाची बॅटिंग. 2 धावा इथे स्कोर कार्डला जोडल्या जातील. विलास हा चेंडू इथं चेक केला जाईल, नक्कीच पाहिलं जाईल. व्हाईट बॉलचा कॉल, 1 बाउन्सचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय. धोक्याची घंटा. 34 धावा धावफलकावरती. चांगलं धावफलक स्कोर कार्ड जर आपण पाहाल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सजवलंय. एकंदरीत 34 धावा इथं जोडल्यात. षटक तिसरं चालू आहे. गोलंदाज विलास पागी गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन सिद्धेश भोईर. हा चेंडू बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये दूर राहिलेलं अंतर, निर्धाव. चांगलं कमबॅक. तिसऱ्या षटकात आपण आहोत आणि यावेळेस आपण पाहाल तर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं होतीये. गोलंदाज सिद्धेशनं टाकलेला हा निर्धाव, अप्रतिम दर्जाचा हा डॉट बॉल. लेफ्ट हँडेड बॅट्समन, स्ट्राइक एंड वरती सिद्धार्थ. विलास येतोय गोलंदाजी करत असताना. खेळला आडव्या बॅटनं, त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले, थ्रो आलाय आणि इथं तू मैमय थोड्या वेळ झाली, मात्र शेवटी एकच धावेचा निर्णय घेतला आणि हे सिंगल धाव. 3 षटकांचा खेळ इथं संपतोय. 3 षटकांच्या अंती 2 गडी बाद, 35 धावा धावफलकावर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ होतंय. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. संतोष पहिलाच बॉल फुलटोज होता, ऑन साइडला खेळलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहे, मात्र आडवत असताना चूक केली. अशा पद्धतीच्या चुका जर कराल तर अडचणी येतील. चौकार. अगदी सहजगत्या अडवण्याचा प्रयत्न होता. तिथं चेंडू हातात आला सुद्धा होता, मात्र अडवू शकला नाही आणि या दरम्यान आपण पाहाल तर 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड 39 वरती जाऊन पोहोचलाय. 39. शेवटच्या षटकात आपण आहोत. संतोष गोलंदाजी करतोय, सिद्धेश भोईर स्ट्राइक वरती. 16 धावा त्याच्या बॅटमधनं 7 चेंडूंमध्ये. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा तुफान बॅटिंग केली, तब्बल 5 विकेट त्यानं अर्जित केल्या. या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहताय जबरदस्त खेळतोय. हलक्या हातानं त्या या चेंडूवरती प्लेस केलं, त्या ठिकाणी आपण पाहाल तर एकंदरीत सिंगल आली आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती. सिद्धेश भोईरच्या 17 धावा.
रवी या ठिकाणी 12 धावा बनवतोय. नाबाद खेळतायत, चांगली पार्टनरशिप मैदानावरती बिल्टअप करत असताना शेवटच्या षटकातील इथून जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संतोष संतोषचा हा चेंडू बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. रवी षटकातील अजून जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिस टायमिंग त्या ठिकाणी बॅटची एज आणि सिंगल धावेसाठी चेंडू हा त्या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. इथून आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक 41 वरती. 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. डोंगरीपाडा आणि कसारा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. डोंगरीपाडा आणि कसारा दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. चौथं षटक आणि चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ होईल. धावफलकावरती 42 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी संतोष करतोय. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 35 धावा इथं जोडल्या होत्या. या ठिकाणी शेवटच्या षटकाला सुरुवात झाली, केवळ 7 धावा इथं खर्च केल्यात गोलंदाज संतोषनं. लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी. हा चेंडू सुद्धा सुंदर आहे. विकेटच्या मागे चेंडूला अडवलंय. या दरम्यान आपण पाहाल तर काय घडलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तिथं सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बाद 1 धाव येईल आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 4 षटकांचा पूर्वार्ध इथं संपलाय. धावफलकावरती आहे 43 धावा आणि 44चं आव्हान बॅटिंग करेल धामणी. कसारा आणि डोंगरीपाडा या दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. नितेश भाई भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूयात. आई गावदेवी स्पोर्ट्स लाहेचे दमदार शिलेदार नितेश भाई भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. त्या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणी टीमची एक महत्वाची बैठक पार पडते. स्वतः भाऊ फडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची राईट हँड साइडला वन अँड ओनली हँडसम आमचे महेशभाई खंबाळकर, नितेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आपण टॉस करत आहात. त्या ठिकाणी टॉस होतोय आणि टॉस जिंकला आहे डोंगरीपाडा संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. फिल्डिंगचं पाचारण या ठिकाणी कसारा टीमला दिलंय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला सह्याद्री वाशाळा संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. आपल्याकडे आता वेळ फार कमी राहिलाय. यानंतर आपल्याला अजून या मॅच नंतर 2 मॅच कव्हर करायच्या आहेत. या अनुषंगाने आपण सर्वांनी वेळ पाळणं बंधनकारक, वेळ पाळणं फार गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. वेळेचं बंधन सर्वांसाठी असणार आहे. इथं आपण आता क्षणाचाही वेळ आपण खर्च करू नका. लगेच फिल्डिंग लागली जाईल आणि सलामीची जोडी धामणी संघ आपली लगेच मैदानात पाठवा. शिवन्या धामणी संघ आपण लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवा. यानंतर सामना असेल डोंगरीपाडा विपक्ष कसारा आणि त्याच्यानंतर
यापुढील दोन मॅचेस त्यांचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचवत आहोत. या ठिकाणी आपण पाहताय यानंतरचा सामना तुम्ही पाहणार आहात कसारा विपक्ष डोंगरीपाडा आणि त्यानंतर शेवटचा सामना जो असणार आहे आज सकाळी काही तांत्रिक अडचणींमुळे तो सामना आपण उशिरा खेळवत आहोत. तो सामना या ठिकाणी असणार आहे रवी. पहिला बॉल डॉट, त्यानंतर यावेळेस इनसाइड आउट खेळलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. दूरवरनं फिल्डर धावतायत मात्र त्यांना अडवता येईल का हा प्रश्न इथं आहे आणि अडवत असताना निश्चितच दमछाक झाली आहे. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारानं इथं सुरुवात झाली आहे. दर्जेदार स्ट्रोक 4. शेवटचा सामना असणार आहे मोंडुळपाडा आणि सारंगपुळी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सुद्धा तयार राहायचंय. आपण कुठेही जाऊ नका. सकाळच्या सत्रातील एक मॅच जी शिल्लक राहिली आहे ती मॅच आपण शेवटी खेळवणार आहोत. यावेळेस प्रहार केलाय. दर्जेदार स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजय गवते ऑन फायर. षटकार. चं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात दर्जेदार देत आहेत. पावरप्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर लगेच आपण पाहताय तर एक चौकार एक षटकार. रविवरती हल्ला बोल. एक चौकार एक षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन फायर अजय गवते. चौकार. सलगच्या 3 मोठ्या फटक्यांची मेजबानी इथं पाहायला मिळाली. एक चौकार एक षटकार 2 चौकार अजय गवते खेळतोय. 4 चेंडू त्यानं फेस केलेत. एकंदरीत पाहिलं तर तब्बल 14 धावा त्यानं वसूल केल्यात. यावेळेस सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. पायाच्या साह्याने चेंडूला स्टॉप दिलाय. त्या ठिकाणी आपण पाहाल तर संघासाठी काही धावा नक्की वाचवल्या. इथं पाहिलं जाईल स्कोर कार्ड एका धावेच्या साह्यानं पुढे सरकेल ते 15 वरती जाऊन पोहोचलंय. 15. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 चेंडू फेकलेत. 15 धावा इथं जोडल्यात. रवी पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं. यावेळेस हा सुंदर चेंडू होता. बॅट फिरवली मात्र विकेट किपरलाही बीट करून चेंडू जातोय मागे. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल धावी. एकेरी धावेचं योगदान. एकंदरीत आपण पाहिलं तर षटक पहिलं संपलंय आणि एका षटकाच्या सांगतेनंतर स्कोर कार्ड वरती 0 गडी बाद 16 धावा. चला जास्त वेळ आपण खर्च करू नका. लगेच फिल्डिंग लावून घ्या. एक षटकाच्या अंती इथं धावफलकावरती 16 धावा हा आकडा आपण पाहताय. षटक पहिलं आणि या पहिल्या षटकात तब्बल 16 धावा इथं वसूल केल्या. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती शिवन्या स्पोर्ट्स धामणी या संघानं 44चं लक्ष दिलंय आणि 44च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 धावा पहिल्या षटकामध्ये इथं वसूल झाल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सिद्धेश भोईर या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाजीसाठी येतोय. आजच्या दिवसाचा स्टार. आजच्या दिवसाचा अतिशय फॉर्म मध्ये असणारा खेळाडू गोलंदाज समोरून आपण पाहताय सिद्धेशला. तर बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती खेळेल निलेश पागी. पहिलाच बॉल फेस करतोय. या षटकाचा अप्रतिम दर्जाचा फटका खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे टप्प्यावरती वाट पाहत राहिला. त्यानंतर आपण पाहताय तर या 2 धावा इथून कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने इथं धावफलकावरती 18 धावा 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत.
सिद्धेश. या षटकात 3 धावा आल्यात. यावेळेस अजय गवते ऑन साइडला खेळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडलं फेकलं आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा इथं रवाना होत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर या 2 धावांच्या मदतीनं धावफलकाला पुढे घेऊन सरकतायत. 21 हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 44चं टार्गेट. इथून जर आपण पाहिलं तर अजूनही 23 धावांची आवश्यकता. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू 23 धावा फटका खेळलाय. हा सुद्धा सुंदर फटका. गॅप सिलेक्शन पाहायला मिळतंय प्रॉपर आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं 2 धावांसाठी. सुंदर खेळ मैदानावरती सादर करत असताना आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगले खेळतायत. दोघांचाही विचार कराल तुम्ही तर अजय गवते आणि निलेश पागी ही सलामीची जोडी शिवन्या धामणी संघासाठी भरपूर चांगला खेळते. सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये जरूर धावा कमी होत्या. यावेळेस हा मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू हवे, झेलची सुवर्ण संधी आणि झेल टिपत असताना तिघांमध्ये झाली टक्कर आणि चेंडू जातोय त्या ठिकाणी पुन्हा डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धावा झेलसाठी धावले, मात्र अप्रतिम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली नाही आणि या दरम्यान 2 धावा पुन्हा येत आहेत. तेवीस धावा 23 धावा धावफलकावरती आहेत. इथून अजूनही 21 धावांची गरज. तेवीस प्लस 2 25 धावा. 25 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. यावेळेस फटका चांगला खेळलाय. आता मात्र अप्रतिम दर्जाचा फटका. फिल्डरला कुठलीही या ठिकाणी संधी मिळाली नाही. दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी खेळतोय अजय गवते. ऑन फायर, चौकार. दोन षटकांमध्ये तब्बल 29 धावा इथं वसूल केल्या अजय गवते आणि निलेश पागी या 2 फलंदाजांनी. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निश्चितच हरिओम शहापूर संघासाठी अजय गवतेला तुम्ही नेहमीच खेळताना पाहता. यावेळेस आपल्या गावच्या संघासाठी सुरुवात करून देतोय. 25 धावा त्यानं बनवल्यात. इथं फटका चांगला खेळलाय. जबरदस्त पॉवरफुल पूल पाहायला मिळेल. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आता नंबर आहे निलेश पागीचा. षटकार. चांगला फटका खेळला. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करताना पाहायला मिळाला. निलेश पागीनं ठोकलेला हा षटकार. एकंदरीत आपण पाहाल तर 35 धावा धावफलकावरती. समीकरण सोपं झालंय. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. हा फटका लाजवाब. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, मात्र बरोबर फिल्डर जागेवरती तैनात आणि हा सुंदर दर्जाचा झेल माघारी पाठवलं जाईल. इथं लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादात पडली विकेट. पहिला फलंदाज बाद. निलेश पागी परतलाय. दहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहताय. बॅटिंग करण्यासाठी कल्पेश मैदानावरती. यावेळेस पायावरती चेंडू फ्लिक केलं, त्या ठिकाणी चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर येतोय आणि अडवताना पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळून या 2 धावा पूर्ण करतायत. कल्पेशला माहिती आहे सिंगल डबल वरती जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी सुद्धा इथून
स्कोर कार्डचा विचार केला तर विजय दृष्टिक्षेपामध्ये आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची इथून आवश्यकता विजयासाठी आहे. चांगल्या पद्धतीने इथं खेळ दाखवत असताना शिवन्या धामणी हा संघ, हा चेंडू चेक केला जाईल. लेग स्टंपच्या बाहेरून वाईड बॉलचा कॉल आणि अजून समीकरण सोपं झालंय. 38 धावा इथं स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहिलं तर 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावा. मॅच कशा पद्धतीने फिनिश केली जाईल पाहायचं. या दरम्यान झेलची सुवर्ण संधी आणि फलंदाज झालाय बाद. बॅट्समन रिव्ह्यू, नो बॉल चेक करायचा आहे. नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन, इट इज अ नो बॉल. हाईट फॅक्टर होता आणि या अनुषंगाने आपण पाहाल 1+1 अशा 2 धावा इथून ऍड केल्या जातील. नो +1 अशा 2 धावा इथं जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर समीकरण पुन्हा एकदा बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावांची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि सामना जवळ इथं झुकलाय तो शिवन्या धामणी या संघाच्या बाजूनं. इथूनही चमत्कार घडू शकतो. चमत्कार घडवला जाईल का? इथं चमत्कारिक फटका तुम्ही पाहताय. जबरदस्त प्रहार केलाय. त्या ठिकाणी सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा दणदणीत विजयी चौकार. वेल प्लेड. चला डोंगरीपाडा आणि कसारा दोन्ही संघांनी आपण लगेच आपल्या निर्णयाची कार्यवाही करा. डोंगरीपाडा आणि कसारा